मला खरंच सांगा, तुम्हाला असंच वाटतं ना का तुम्ही असं म्हणता का बायका कामामध्ये इमोशन्स आणतात, त्या तुमच्या कंपनीसाठी सुटेबल नाही? बायकांचं मला माहित नाही, पण मी माझ्या कामात इमोशन्स आणत नाही आणि तसं वागणाऱ्या लोकांना सुद्धा या ऑफिसमध्ये जागा नाहीये. हे असं बोलणारी माणसं जास्त भावनिक असतात आणि कुठेतरी दुखावलेली पण असतात. आणि पहिल्याच मीटिंगमध्ये समोरच्याला जज करणारे बिझनेस कमी आणि ड्रामा जास्त करतात. आय एम सॉरी, पण आपण ज्या कामासाठी इथे भेटलो आहोत त्याचा आणि ह्या सगळ्याचा काय संबंध आहे? संबंध आहे. असा कसा नाही? बाईमध्ये आणि पुरुषामध्ये एक मोठा फरक राहते. बाई ना सगळ्या गोष्टी ऐकून घेते, समजून घेते, काही प्रश्न असेल तर विचारते, संवाद साधण्याचा प्रयत्न करते, सगळ्या बाजूंनी विचार करून मगच निर्णय घेते. कॉन्फिडन्स आणि ॲरोगन्स या दोन्हीमध्ये ना एक अनडिमार्केबल लाईन राहते मिस्टर खानोलकर. परफेक्ट. तसाच बाई आणि पुरुषामध्ये आणखी एक फरक आहे. पुरुष रॅशनल विचार करून स्किल्स बघून मग बिझनेस करतो, उगाच अशी बडबड करत बसत नाही. कॉम्पिटन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स यामध्ये सुद्धा एक थिन लाईन असते. काय यात हसण्यासारखं काय आहे मिसेस सुभेदा? अहो सगळंच. म्हणजे तुम्ही असं बोलून राहिलात का बायका कॉम्पिटंट नसतात? कॉम्पिटंट बायका असतात, त्यांच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असतो. बायका रॅशनल विचार करू शकत नाहीत, हा तुमचा समज आहे. बायकांमध्ये स्किल सेट कमी असतो, हा तुमचा समज आहे. एक क्युरियोसिटी म्हणून विचारून राहिल्या का तुमच्या घरामध्ये बायका नाही आहेत का? म्हणजे तुमच्या आई बहीण आहेत, पण त्या माझ्या घरच्या बायका आहेत. म्हणजे तुमच्या घरातल्या बायका तेवढ्या हुशार आणि बाकीच्यांचं काय? बाकीच्या हुशार नाही? हे काय बोलून राहिलात तुम्ही? मला एक सांगा, बायकांबद्दल इतका तिरस्कार का होणे तुमच्या मनात? कधी हर्ट झालाय का? एखाद दुसरी जखम बिखम